आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं म्हणजे फक्त पोट बिघडू नये एवढंच नाही, तर संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आतड्यांमध्ये चांगले आणि वाईट बॅक्टेरिया असतात. यांचं संतुलन बिघडलं की पचनाचे त्रास, सूज, गॅस, बद्धकोष्ठता यासारखे आजार होऊ शकतात. आतड्यांसाठी हानिकारक असलेले पदार्थ म्हणजे जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ, जसं की वडापाव, भजी, समोसा, पकोडे, फ्रेंच फ्राईज. हे का टाळावं? तर हे पचायला जड असतात. यामुळे आतड्यांमध्ये सूज वाढते, गॅस, ॲसिडिटी आणि जुलाब होऊ शकतं. त्याचप्रमाणे प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूड जसं की चिप्स, बिस्किट, नूडल्स, केक, बर्गर हे का टाळावं? तर यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि आर्टिफिशियल केमिकल असतात. चांगल्या बॅक्टेरियांचा ते नाश करतात आणि दीर्घकाळात आपली पचनशक्ती कमजोर होते. जास्त साखर असलेले पदार्थ जसं की मिठाई, कोल्ड्रिंक्स, चॉकलेट्स हे का टाळावं? तर यामध्ये वाईट बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे पोट फुगणं वाढतं, वजन वाढतं आणि डायबिटीजचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे मैद्याचे पदार्थ, पांढरा ब्रेड, पिझ्झा, केक, बिस्किट हे का टाळावं? तर यामध्ये फायबर खूप कमी असतं आणि यामुळे बद्धकोष्ठता वाढते, आतड्यांची हालचाल मंदावते. त्याचप्रमाणे खूप तिखट आणि मसालेदार अन्न, जास्त मिरची, गरम मसाले हे का टाळावं? तर आतड्यांच्या आतील भिंतींना त्रास होतो, ॲसिडिटी आणि जळजळ वाढते. त्याचप्रमाणे प्रोसेस्ड मांसाहार जसं की सॉसेस, सलामी हे का टाळावं? तर यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि जास्त मीठ असतं. आतड्यांमध्ये सूज वाढवतं आणि कॅन्सरचा धोकाही खूप वाढवतो. त्याचप्रमाणे अल्कोहोल हे का टाळावं? तर आतड्यांना हे नुकसान पोहोचवतं. आपल्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया कमी होतात, आपली पचनशक्ती कमजोर होते. त्याचप्रमाणे धूम्रपानही टाळणं खूप गरजेचं आहे. आतड्यांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो, म्हणून धूम्रपान नक्की टाळा. जास्त चहा आणि कॉफी पण टाळा, यामुळे ॲसिडिटी वाढते. काही लोकांमध्ये जुलाब आणि पोटफुगी होते. त्याचप्रमाणे ड्रिंकही टाळणं खूप गरजेचं आहे. जसं की गॅस आणि पोट फुगणं वाढतं, आतड्यांवर ताण येतो. जर तुम्हाला यासारखी गंभीर लक्षणं दिसत असतील, जसं की वारंवार पोटदुखी, जुलाब, बद्धकोष्ठता, मग मात्र तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. त्याचप्रमाणे मलामध्ये रक्त दिसणं किंवा अचानक वजन कमी होणं, अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन नक्कीच योग्य ते उपचार घेऊ शकता. आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगले अन्नपदार्थ नक्की खा, जसं की फायबरयुक्त अन्न, भाजीपाला, पालक, गाजर, दोडका, फळं, सफरचंद, केळी, पपई, ज्वारी, बाजरी, ओट्स. त्याचप्रमाणे प्रोबायोटिक पदार्थही खाऊ शकतात, जसं की दही, ताक हे आतड्यातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात. त्याचप्रमाणे पाणीही योग्य प्रमाणात पिणं गरजेचं आहे. दिवसाला 7 ते 8 ग्लास पाणी प्या, यामुळे पचन सुधारतं आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्याचप्रमाणे घरगुती आणि ताजं अन्न हे सर्वात सुरक्षित आणि पचायला हलकं असतं. त्याचप्रमाणे जास्त प्रोसेस्ड पदार्थ जर खाल्लं तर आपलं नुकसान जास्त होतं. जास्त नैसर्गिक अन्न खाल्लं तर त्याचा आपल्या शरीराला नक्कीच चांगला फायदा होतो. तेव्हा आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायबरयुक्त अन्न खाण्यावर नक्कीच भर द्या आणि आरोग्य चांगलं ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न